रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। ग्राहक म्हणून आलेल्या 3 महिलांनी सोन्याच्या 4 गंठ्यांचा बॉक्स पळवला। 6 लाखाच्या दागिन्यांची चोरी। शहरातील सराफा लाईनमधील हनुमान ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक बनून आलेल्या 3 बुरखाधारी महिलांनी 6 लाख रुपये किमतीच्या 47 ग्रॅम सोन्याच्या 4 गंठ्यांचा बॉक्स मोठ्या शिताफीने लंपास केल्याचं CCTV फुटेजमधून 20 दिवसानंतर उघड झाल्यानंतर केजचे सुवर्णकार प्रदीप विजयकुमार रुद्रवार यांच्या फिर्यादीवरून मंगळवार दिनांक 21 रोजी रात्री 8 वाजता 3 अज्ञात महिलांच्या विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। दिनांक 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1:30 ते 3च्या दरम्यान केज येथील सराफा लाईन येथील हनुमान ज्वेलर्स या दुकानातून प्रतिग्रॅम 12,765 रुपये प्रमाणे 5,99,955 रुपये किमतीचे 47 ग्रॅम वजनाचे 4 गंठण असलेल्या दागिन्यांचा बॉक्स अज्ञात 3 बुरखाधारी महिलांनी मोठ्या शेताफीने चोरून नेल्याप्रकरणी सुवर्णकार प्रदीप विजयकुमार रुद्रवार राहणार उमरी रोड केज यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री 8 वाजता अज्ञात 3 बुरखाधारी महिलांविरोधात केज पोलिसात सोन्याच्या दागिन्याचा बॉक्स चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे। ज्यावेळी चोरी झाली त्यावेळेला आमच्या हे लक्षात आलं नाही। 15 जुलै रोजी शिल्लक राहिलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या स्टॉकचे मोजमाप करताना 4 गंठण कमी भरल्यामुळे मागील तारीखनिहाय सर्व CCTV फुटेज चेक केले असता 1 जुलै रोजी 3 बुरखाधारी महिलांनी 4 गंठ्यांचा बॉक्स मोठ्या शिताफीने लंपास केल्याचं CCTV फुटेजमध्ये निदर्शनास आल्यामुळे फिर्याद देण्यासाठी 20 दिवसांचा उशीर झाल्याची माहिती फिर्यादी सुवर्णकार विजयकुमार प्रदीप रुद्रवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।